अशी ही हरभऱ्याच्या पानांची गरगटी भाजी भाकरी चपाती सोबत किंवा भातासोबत खूप भारी लागते, किंवा तुम्ही अशी जरी खाल्ली ना तरी खूप भारी लागते। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचन मध्ये। आज आपल्याला मस्त अशी भाजी करायची आहे गावरान चवीची, ती म्हणजे हरभऱ्याच्या ओल्या पानांची गरगटी किंवा भाजी। आमच्याकडे तर याला भाजीच म्हणतात। लगेच रेसिपीला सुरुवात करू। हरभऱ्याच्या पानांची गरगटी करण्यासाठी इथे आपण छान अशी भाजी घेतलेली आहे, हरभऱ्याची कोवळी मस्त। आमच्याकडे ही भाजी वाट्यावर भेटते, तर हे 2 वाटे आणलेले आहेत आणि ते घरी मी वजन करून पाहिलं तर ही 50 ग्रॅम भाजी आहे। इकडे कसं जास्त प्रमाणावर ही भाजी भेटत नाही, तर कसं 1-2 घरगुती बाया विकायला आणतात ना, तर ते असे छोटे छोटे वाटे लावतात आणि एक वाटा 20 रुपयाला देतात। तर ही 40 रुपयाची भाजी घेतलेली आहे मी, पण भाजी म्हणजे खूप छान अशी भेटलेली आहे, खूप अशी मस्त कोवळी आहे। वरचा जो शेंडा असतो ना तोच आहे फक्त याच्यामध्ये। तुम्हाला जर एवढी छान अशी कोवळी भाजी नाही भेटली तर कसं काय करायचं आहे, फक्त पानं घ्यायचे आहेत। अशी निब्बर जर काडी असली ना तर फक्त हे पानं काढून घ्यायचे, कारण ही काडी जी असते ना ही शिजत नाही। ह्या भाजीला अजून खार चढलेला नाहीये, म्हणजे आंबूसपणा होतो ना नंतर जसं जसं वय होतं हरभऱ्याचं शेतामध्ये, तर तसं त्या ह्या भाजीला खार चढत चालतो। तर ही भाजी तशी अजून खारवर आलेली नाहीये, खूप छान अशी भाजी आहे ही। अशी भाजी तुमच्याकडे जर जास्त प्रमाणात भेटत असेल ना तर ही वाळवून सुद्धा ठेवू शकतात, म्हणजे नंतर करायला सुद्धा आपल्याला कामात येते, कारण ही फक्त आता हिवाळ्याच्या सीझन मध्येच भेटते ना। आणि त्या वाळलेल्या भाजीमध्ये ना वाळलेले बोरं घालायचे आणि मग ही गरगटी करायची, खूप भारी लागते। माझी आजी तशीच गरगटी करायची बोरं घालून। आपल्याकडे काही बोरं नाहीये आणि ही भाजी सुद्धा काही वाळलेली नाहीये, म्हणून आपण असंच गरगट करू। हिची वाळले म्हणजे सुकी भाजी पण करतात आणि गरगट पण करतात। तर आता ही भाजी आपल्याला धुवून काढायची आहे व्यवस्थित 2-3 पाण्याने, कारण आता खूप म्हणजे जास्त प्रमाणावर फवारणी केली जाते हरभऱ्याला। ही भाजी 2-3 पाण्याने व्यवस्थित अशी धुवून घेतली। आता आपण हिला कुकर मध्ये शिजायला टाकून घेऊ। व्यवस्थित अशी टाकून घ्यायची कुकर मध्ये आणि याच भाजीमध्ये डाळ घालून घ्यायची आहे। तर 2 मोठे चमचे मी डाळ घेतलेली आहे हरभऱ्याची आणि ती पण व्यवस्थित धुवून घेतली, ती टाकून घेऊ। 1 चम्मच भरून शेंगदाणे घेतलेले आहेत, ते घालून घेऊ। या कुकर मध्ये पाणी घालून घ्यायचं आहे, भाजी बुडेल इतकं आणि थोडंसं वरती यायला पाहिजे। भाजी बुडून थोडंसं पाणी वरती आलेलं आहे, तेवढं पाणी टाकलं मी, 1.5 ग्लास पर्यंत पाणी टाकलेलं आहे। कुकरचं झाकण लावून गॅसवर आपल्याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 1 शिट्टी मोठ्या गॅसवर करायची आहे आणि 3 शिट्ट्या मीडियम गॅसवर करून घ्यायच्या। कुकरच्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता आपल्याला वाफ निघेपर्यंत छोटंसं वाटण करून घ्यायचं आहे। तर वाटण करण्यासाठी मी इथे 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुकडे करून, 5-6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा चम्मच जिरं घेतलेलं आहे। हे वाटण मी मिक्सरच्या भांड्यामध्येच करून घेणार आहे, तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा करू शकता। तर जाडसर करायचं आहे, बारीक नाही करायचं वाटण। तर असं हे जाडसर वाटण करून घेतलं। कुकर गार झालेला आहे, उघडून बघू। भाजी आणि डाळ बघा छान अशी शिजलेली आहे, डाळ सुद्धा एकदम भारी शिजली। तर आता आपल्याला ही भाजी मॅश करून घ्यायची आहे मॅशरने। तुमच्याकडे मॅशर नसेल ना तर तुम्ही मस्त अशी रवीने घोटून घ्या मस्त भाजी। घोटलेल्या भाजीमध्ये बेसन पीठ घालून घ्यायचं आहे। 1 चम्मच मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे। हे पीठ सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे घोटून घ्यायचं आहे व्यवस्थित। भाजी बघा आपण छान अशी घोटून घेतलेली आहे। आता फोडणी करून घेऊ। फोडणीसाठी कढई ठेवलेली आहे गॅसवर, तेल टाकून घेऊ। तेल गरम झालेलं आहे, हे वाटण टाकून घेऊ। आता ह्या मिरचीच्या वरतीच आपल्याला हिंग घालून घ्यायचा आहे। डायरेक्ट तेलामध्ये हिंग घातला तर तो लगेच जळून जातो, म्हणून असा घालायचा।
वाटण छान असं परतवून घ्यायचं आहे, मिरची आणि लसूणचा कच्चापणा जाईपर्यंत. याच्यामध्ये आपल्याला आता थोडीशी हळद घालून घ्यायची आहे, अर्धा चम्मच. थोडीशी परतवून घेऊ. याच्यामध्ये आपण घोटून घेतलेली भाजी घालून घेऊ. भाजी टाकून घेतलेली आहे. आता आपण याला मस्त अशी उकळी आणू. त्याच्या आधी मीठ टाकून घेऊ भाजीमध्ये. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. तुम्हाला जर पातळ भाजी करायची असेल जास्त तर थोडं पाणी घाला, पण ही भाजी कसं गरगटा म्हणजे जास्त पातळ पण काही चांगलं नाही लागत, थोडंसं असं घट्टसरच पाहिजे. मी भाजी शिजवून घेतलेलं तेवढंच पाणी घातलेलं आहे, वरून पाणी नाही घातलं. 5-6 मिनिट भाजी छान शिजवून घेऊ, म्हणजे त्याच्यामधलं बेसन सुद्धा आपलं छान असं शिजेल. आणि दर 1 मिनिटाला आपल्याला भाजी मिक्स करून घ्यायची आहे, कारण आपण बेसन घातलेलं आहे ना, तर ते तळाशी लागू शकतं. 5-6 मिनिटं भाजी छान अशी शिजवून घेतली आणि बघा छान अशी भाजी गदगद आहे. तर आमच्याकडे याला भाजी गदकणं असं म्हणतात. तर जशी ही भाजी गदगद आहे तसा तिचा सुगंध खूपच छान असा येत आहे. आणि बघा किती छान अशी आपली ही गरगटी झालेली आहे. एकदम म्हणजे घट्ट नाही, पातळ नाही, खूपच अशी भारी झालेली आहे. तर ही गरम गरम भाजी लगेच खायला घ्यायची आहे. ही भाजी गरम जेवढी खायला भारी लागते ना, तेवढीच शिळी झाल्यावर सुद्धा खूप भारी लागते. तर मस्त अशी गरमागरम आहे भाजी, लगेच आपण खायला घेऊ. तुम्हाला ही पारंपरिक पद्धतीची गरगटी कशी आवडली हे मला नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.